परत शेजारील राष्ट्र, तिसरा प्रश्न आहे मालदीवच्या बद्दलचा. मालदीवच्या बद्दलचा का प्रश्न घेतला? तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल खूप जास्त करंटमध्ये चर्चेमध्ये होतं मालदीव्स आणि 2023 मध्ये जेव्हा नवीन सरकार तिथं निवडून आलं, तेव्हा इंडिया आउट नावाची एक मोहीम त्यांनी हाती घेतली. त्याच्यामुळे हा प्रश्न मी घेतलेला आहे. प्रत्येक प्रश्नाला करंटचा काहीतरी टच असतो. आय-आरचे प्रश्न जेव्हा येतात, तेव्हा काहीतरी करंटमधनं झालेलं असतं, म्हणून प्रश्न येतात. हे लक्षात ठेवायचं. प्रश्न आधी काय बघूया आपण, की मालदीव्समधील अलीकडील राजकीय नेतृत्वातील बदलामुळे हिंदी महासागरातील परराष्ट्र धोरणाच्या दिशेबाबत पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे. ओके. इंडिया आउट या कथनाचे आणि मालदीव्समध्ये चीनच्या वाढत्या सहभागाचे भारताच्या सागरी सुरक्षेवरती धोरणात्मक प्रभाव काय होऊ शकतात यावर चर्चा करा. बघा, तुमच्या जर लक्षात आलं असेल, थीम म्हणतात प्रश्नाची थीम ही सेमच आहे. फक्त बांगलादेश आलं, मग नेपाळ आलं, मग मालदीव्स आलं. या तिन्ही देशांमध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत ना, त्या समान स्वरूपाच्या आहेत. त्याचे भारतावरती होणारे परिणाम समान स्वरूपाचे आहेत. याला म्हणायचं थीम. बऱ्याचदा परीक्षेमध्ये थीम तीच राहते, प्रश्न बदलत राहतात. कधी मालदीवचा प्रश्न येणार आहे, कधी बांगलादेशचा प्रश्न येणार आहे, कधी नेपाळचा प्रश्न येणार आहे. थीम तर तीच आहे, की राजकीय अस्थिरता आहे आणि त्याचे भारतावरती परिणाम होतात. लक्षात येतंय? तर मालदीव्समध्ये पण हेच झालेलं आहे, सरकार बदललं आणि मग त्याचे भारतावरती काय परिणाम झाले. फक्त परत इथं काय वेगळं आहे, की त्यांनी फोकस केलं, की कशावरती परिणाम होतोय. सागरी सुरक्षेवरती काय धोरणात्मक परिणाम होणार आहे. सागरी सुरक्षा. मालदीव्स म्हटलं, की सागरी सुरक्षा हा मुद्दा महत्त्वाचा होतो. राइट? मालदीव्स एवढं छोटं असून सुद्धा इतकं महत्त्वाचं का आहे? त्याचं सामरिक महत्त्व जे आहे, हिंद महासागरामध्ये ज्या ठिकाणी मालदीव्स आहे, त्याचं खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून भारतासाठी मालदीव्स महत्त्वाचं आहे. मग हा प्रश्न आलेला आहे. मग आपण इथं फोकस काय असला पाहिजे आपला या प्रश्नामध्ये, की चीनचा वाढता सहभाग आहे. म्हणजे हे मान्य आहे. त्यांनी प्रश्नामध्येच दिलंय, की चीनचा वाढता सहभाग आहे मालदीव्समध्ये आणि त्याच्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेवरती काय परिणाम होतील, हे आपल्याला इथं ठीक आहे. म्हणजे इथं चीनचा प्रभाव कसा वाढतोय हे पण तुम्हाला थोडक्यात सांगावं लागेल आणि त्याच्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेवरती कसा परिणाम होतोय किंवा भारताचा जो तिथं प्रभाव आहे तो त्याच्यावरती काय परिणाम होतो हे आपल्याला सांगणं अपेक्षित आहे. ठीक आहे. मग याला स्ट्रक्चर कसं कराल तुम्ही? पहिलं इंट्रो. इंट्रोमध्ये इथं काय करावं लागेल? बॉडीमध्ये काय करावं लागेल? हे कन्क्लुजन कसं असलं पाहिजे हे आपण बघू. ठीक आहे. हे मी सांगितलं. इंट्रोमध्ये आपण काय केलं पाहिजे? प्रश्न का आला? हे आपण आन्सर केलं पाहिजे बऱ्याचदा सेक्शनमध्ये. ते तुम्ही हिट करा टार्गेटला, की हा प्रश्न मुळात आलाच कशाला आहे? तर जे काही सत्तांतर झालं होतं मालदीव्समध्ये त्याच्यामुळं हा प्रश्न आलेला आहे. कारण इलेक्शन्समध्येच जे जो पक्ष आहे किंवा मोहम्मद मिझो आहेत, त्यांनी प्रचारामध्ये सांगितलं होतं, की आम्ही निवडून आल्यानंतर भारतातला सगळ्या म्हणजे भारतीय जे लष्करी प्रेझेन्स आहे मालदीव्समध्ये तो आम्ही शून्य करू किंवा लोकांना बाहेर जायला सांगू. आणि मग ते सत्तेमध्ये आले त्याच्यानंतर मग हे सगळे वादविवाद सुरू झाले. तर त्याचा उल्लेख तुम्ही इथं केला पाहिजे. तर मालदीव्समधलं 2023 मधलं इलेक्शन हे याचा उल्लेख तुम्ही इथं केला पाहिजे. त्याच्यामध्ये इंडिया आउट याच्यावरती दिलेला भर इथं अधोरेखित तुम्ही केला पाहिजे. त्याच्यानंतर चीनचा वाढता प्रभाव, चायनाचे इन्व्हेस्टमेंट्स इथं वाढतायत. हे तुम्ही इथं लिहू शकता इंट्रोडक्शनमध्ये. म्हणजे प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे ते तुम्ही इंट्रोडक्शनमध्येच हिट करताय. नॉर्मली हे मी एक चूक कधी करायची नाही, की प्रश्नामध्ये दिलेल्या गोष्टींना, फॅक्ट्सला कॉन्ट्राडिक्ट करू नका. कारण त्यांनी पार्श्वभूमी दिली आहे. प्रश्नाचं बॅकग्राऊंड आहे ते. ते बरोबर आहे म्हणून त्यांनी दिलेलं आहे. मग आपण त्याला सपोर्ट केलं पाहिजे. ओके. तर इथं फॅक्ट पण आपण दिला, की काय नेमकं झालं होतं मालदीव्समध्ये, की ज्याच्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेवरती परिणाम होण्याची शक्यता नाही. त्याचा उल्लेख आपण तिथं करतोय. ठीक आहे. आता बॉडीमध्ये या. बॉडीमध्ये काय महत्वाचं लिहायचं आहे? तुम्ही जर मॅप बघितला असेल मालदीवचं लोकेशन खूप महत्त्वाचं. स्ट्रॅटेजिक लोकेशन, सामरिक महत्त्व.
मालदीवचं खूप जास्त आहे. का महत्वाचं आहे? कारण हिंद महासागरामधनं जगाचा पूर्ण जो व्यापार जातो म्हणजे युरोपला जोडणाऱ्या म्हणजे मेडिटेरियन सी, मग रेड सी, तिथनं अरेबियन सी, इंडियन ओशनमधनं साऊथ ईस्ट एशियाकडे सगळा व्यापार जातो. तर जवळ-जवळ 55% व्यापार, जागतिक व्यापार इथनं होतो. आणि त्यामुळे मालदीवचं तिथं स्थान खूप महत्वाचं आहे आणि हे सगळे जे मोठ्या पॉवर्स आहेत, चायना असेल किंवा भारत असेल, प्रत्येकाला तिथं आपलं महत्त्व किंवा स्थान असणं अपेक्षित. ओके? तर पहिला मुद्दा काय होणार आहे? भारतावरती परिणाम काय होणार आहे? किंवा भारताला इंटरेस्ट कशामध्ये आहे? तर फ्री लेन्स ऑफ कम्युनिकेशन. ओके. सगळ्यात महत्वाचं आहे. सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन. आता हा शब्द काही इंटरनॅशनल रिलेशनची व्होकॅब्युलरी आहे जी आपल्याला उत्तरांमध्ये वापरावी लागते. फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन सारखे जे शब्द आहेत. हे आपल्याला इथं वापरावेच लागणार आहेत. कारण इथनं जागतिक व्यापार खूप मोठ्या प्रमाणावरती जाणार आहे. वर्ल्ड ट्रेड राइट हा मोठ्या प्रमाणावरती जाणार आहे. ओके. चीनचा प्रभाव एकट्याचं वाढलं तर फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन असेल किंवा सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन असतील, व्यापाराचं स्वतंत्र आहे ते कुठेतरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. हा पहिला मुद्दा तुम्ही बॉडीमध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर चीनचा प्रभाव जर तिथे वाढला तर उद्या जाऊन व्यापारावरती चीनचं कंट्रोल येण्याची शक्यता आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमुळे वाढलेला प्रभाव, आता इथं तुम्ही आधीच लिहू शकता BRI, म्हणजे चीनचा कुठंही प्रश्न आला तर हा प्रकल्प कायम मेन्शन करायचा. कारण या प्रकल्पाच्या माध्यमातूनच चीननं प्रत्येक आजूबाजूच्या आपल्या देशांच्या मध्ये किंवा दुसऱ्या प्रदेशांमध्ये पण आपलं महत्व वाढवायला सुरुवात केलेली आहे. मॉलदीव्समध्ये पण मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक चायना करतंय या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह माध्यमातून. त्यामुळे चीनचा प्रभाव तिथं ऑटोमॅटिकली वाढत चाललेला आहे. त्याचा फटका किंवा परिणाम भारताला नक्की बसणार आहे. आता दुसरा जो आपला हेडिंग होतं ते म्हणजे सागरी सुरक्षा. सागरी सुरक्षा. परत सागरी सुरक्षेचा मुद्दा काय येतो? कारण परत जो व्यापार जाणार आहे, भारताचा जो एकूण व्यापार होता त्याचा पण 50% व्यापार हिंद महासागरामधनं होतो. भारताला येणारी ऊर्जा जी आहे म्हणजे हे जे पेट्रोलियम इम्पोर्ट्स आहेत, ते जवळ-जवळ 80% या हिंद महासागरामधनं येतात आणि म्हणून मालदीव्स आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. तर तिथे चीनचा वाढता प्रभाव किंवा भारतीय लष्करी जो प्रेझेन्स आहे, त्याला तिथून काढून टाकल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो भारतावरती? तर तिथं जो काही रिसर्च चालू आहे, महासागरांच्या बद्दलचा रिसर्च असेल किंवा पूर्ण हिंद महासागरावरती नजर ठेवणं शक्य होतं तिथून. ही क्षमता भारताला तिथं नसणार आहे. आपत्ती जर कुठं झाली तर तिथनं रिस्पॉन्ड करणं सोपं होतं मालदीव्समधनं. तो आता कमी होणार आहे. राइट? किंवा नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर भारताला व्हायचं आहे हिंद महासागरामध्ये. ही क्षमता कुठेतरी बाधित होऊ शकते, जर मालदीव्समध्ये भारताला स्थान नसेल तर. ओके. काय लक्षात ठेवलं पाहिजे, की जागतिक व्यापार आणि भारताचा व्यापार याच्यामुळे सुरक्षेला धोके निर्माण, व्यापाराच्या सुरक्षेला धोके निर्माण होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून तुम्ही काय सांगू शकता? आर्थिक काही परिणाम होऊ शकतात मॉलदीव्समधून. वाढवायचं असेल उत्तर तर लिहिलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. पण तुम्ही ते लिहू शकता. त्याच्यानंतर बॅलन्स ऑफ पॉवर इथं कुठेतरी हलताना दिसते कारण चीनचा प्रभाव खूप जास्त वाढतोय. हे सगळं कन्क्लुजनमध्ये एकत्रित आणू शकता. मग भारत काय करू शकतो? बघा सोल्युशन सांगायचं. मी बॉडीमध्ये काय सांगितलं? समस्या सांगितल्या. कन्क्लुजनमध्ये सोल्युशन सांगा, की याच्यावरती मात करण्यासाठी भारत काय करू शकतो? आता इथं नेबरहूड फर्स्ट पॉलिसी आपल्याकडे आपण सगळीकडे लिहितोच आहे. पण इथं 2 महत्त्वाच्या भारतीय धोरणांचा उल्लेख करावा लागेल. एक म्हणजे सागर किंवा आता नव्यानं जे आलं ते महासागर. ते काय? सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. हे ना धोरण आहे भारताचं. सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. जे भारत हा चीन सारखा तिथं प्रभाव टाकून किंवा स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यामध्ये विश्वास ठेवत नाही. तर समान तत्वावरती विकास करण्याला भारत महत्त्व देतो. तर सागर किंवा महासागर या 2 कार्यक्रमाचा उल्लेख मला धोरणाचा उल्लेख तुम्हाला कन्क्लुजनमध्ये करता येऊ शकतो आणि याच्या माध्यमातून आपण मालदीव्स बरोबर संबंध चांगले ठेवू शकतो, हे इथं अधोरेखित करू शकता.
आपण कशी मदत केली याची व्हॅल्युएशन सुद्धा इथे देऊ शकता. ऑपरेशन नीर असेल 2014चं, राइट? तर अशा प्रकारे या प्रश्नाला तुम्हाला उत्तर देता येईल. हे जे प्रश्न आहेत, हे सगळे शेजारील राष्ट्रांवरती आहेत. की का प्रश्न येतायत हे पण आपण बघतोय आणि त्याची उत्तरं कशी लिहायची हे पण बघतोय.